पुणे घटनेवरून संपूर्ण राज्य हादरले असताना प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी आहे। कदम यांना मंत्रिमंडळात ठेवण्यामागचे कारण सरकारने स्पष्ट करावे, अन्यथा त्यांची त्वरित हकालपट्टी करावी अशी आंबेडकरांची ठाम भूमिका आहे। योगेश कदम राज्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी जे इनसेन्सिटिव्ह स्टेटमेंट केलं, असंवेदनशील वक्तव्य केलं पुण्याच्या अतिप्रसंगाच्या संदर्भात, हे दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतो। कुठल्याही घटनेवरती सामान्य माणूस हा शोक व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो, परंतु मंत्रिपदावरती बसलेले मंत्री ज्यावेळेस अशा वक्तव्य करतात, त्यातून बळ पोलीस खात्यालाही मिळतो आणि आरोपीलाही मिळतो अशी असणारी परिस्थिती आहे। अशा ह्या इनसेन्सिटिव्ह मंत्री जे आहेत, असंवेदनशील मंत्री आहेत, योगेश कदम यांना मंत्रिमंडळात का ठेवावं हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे। राज्य शासन हे लोकांना दिलासा आणि त्याच्याच बरोबर सुरक्षितता देणार आहे। मद्रास हायकोर्टाने बाबरी मस्जिदची दंगल ज्यावेळेस झाली आणि त्याच्याच बरोबर असणाऱ्या सिखांची दंगल झाली, त्यावेळेस सामान्य माणसाला इजा झाली तर शासनाने नुकसान द्यावं असं त्याच्यामध्ये प्रावधान केलं होतं। ते प्रावधान करत असताना सेन्सिटिव्हिटी, संवेदनशील ही शासनामध्ये यावी अशीच अपेक्षा त्या ठिकाणी होती। आज ज्या मंत्र्यांना असंवेदनशीलता दाखवावी वाटते अशांना कॅबिनेटमध्ये का ठेवावं हा प्रश्न आहे। वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की अशा मंत्र्यांना कॅबिनेटमधनं काढून टाकावं, राज्यमंत्रीपदावरनं काढून टाकावं ही मागणी आम्ही करतो। पोलिसांना एक आरोपी पकडण्यासाठी श्वान पथकाची गरज लागते, 100 पोलिसाची गरज लागते आणि कैक अधिकारी त्याच्यामध्ये लागलेत अशी परिस्थिती आहे। यावरनं एकच स्पष्ट होतंय की पोलीस खातं कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याच्या ऐवजी अजून काय काय करतात याच्याकडे लक्ष देणं मुख्यमंत्र्यांना गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय।